नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना आता वाढीव 50,000 रुपये मंजूर झालेले आहे। निधी आलेला आहे, त्या संदर्भातला जी.आर. आलेला आहे, त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, या जी.आर. मध्ये माहिती दिलेली आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिश्श्याचे अतिरिक्त 50,000 रुपये इतके वाढीव अनुदान देण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन यांचा 27 मार्च 2026 रोजीचा हा जी.आर. आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिश्श्याचे प्रति लाभार्थी 50,000 रुपये इतके अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी 40 कोटी रुपये एवढ्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे। एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी हे 50,000 रुपये जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सोलर सिस्टीम घेणे गरजेचे आहे। म्हणजे त्या ठिकाणी सोलर लावणे गरजेचे आहे, तरच त्या ठिकाणी तुम्हाला हे 50,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे। तर अशा पद्धतीने जे घरकुल लाभार्थी 50,000 रुपये अनुदानासाठी पात्र आहेत, त्या सर्व लाभार्थ्यांना 50,000 रुपये इतके वाढीव अनुदान मिळणार आहे। लवकरच हे आपल्या खात्यामध्ये DBTद्वारे जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। सदरचा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।